छत्रपती शिवाजी महाराज की मराठा वेदनेने व्याकुळ झालेला देह रोज रोज झुलतोय, रक्ताचे पाणी करून संकटाची एकटाच भिडतोय। सरकार तू देख लेना आंखों से, मनोज धरंगे पाटील हम तुम्हारे साथ हैं लाखों से या निर्णय दादांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करा। माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय श्री वीराच्या पंजाला आपल्या उसागाला जनसागर परभणीकरांनी दाखवलेली ताकद या महाराष्ट्राच्या सरकारला दिसली पाहिजे, म्हणून मीडियाच्या बांधवांना पाठीमागे पाडला नाही दिसलं तरी चालेल, आवाज आला तरी चालतो। तुम्हाला 100 जण दिसणार नाही, नका दिसू द्या, आवाज ऐकू आपण। बाकी खाली बस, इथं खाली बस, बस खाली बस। काय आता पुढं माणसं बसले राहू देऊ बघा करतात। आपण काय रे दादा दादा अरे वाटू काढू नका ना, एका बाजून त्यांना ठेवा, एका बाजून आपल्याला द्या। एक बाजू आपल्याला, एक बाजू पलीकडून थोडा 10 मिनिटात वर कमी पोरावर थोडा रस्ता मोठा सोडा, शांतता रॅली आपली, दुसरी रॅली निघाल्यावर मग बघू। रस्ता सोडा झाला आली तर सरकार सरकारने थोडं पुढे पुढे सरकार दादा मीडियात मध्ये दादा आता सगळं खेळ कोणता झाला इकडून तुम्ही व्यासपीठावर इकडे चला, मला महत्वाच्या विषयावर यायचं। मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कंबर कसली,
महाराष्ट्रातला मराठा समाज घरात बसायला तयार नाही. प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलं आपले दिवस गेले, आपण नाही काय करू शकलो, पण आता पुढच्या काळात आपल्या लेकरावरती वाईट वेळ नाही आले पाहिजे म्हणून हा संघर्ष आपल्या अंगणात मारायचा आणि मराठा समाज ताकदीने उभा राहिला. या सरकारनं छगन भुजबळचं ऐकून ओबीसीचे काही नेते आपल्या विरोधात घालायचं काम सुरू केलं. मराठ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगते, आपल्या लेकराच्या न्यायासाठी एकाही मराठ्यांना कोणतंही मागे सरकायचं नाही. जर आता ही संधी गेली पिढ्या पार कधी मराठ्यांना अशी संधी येणार नाही. आरक्षण असून ओबीसीचे नेते आपल्या विरोधात ताकदीने लढायला लावले सरकारनं आणि छगन भुजबळ त्यांना एक कळलं नाही. त्यांना आरक्षण असून ते जर ह्या ताकदीने लढायला लागले तर मग मराठ्याला आरक्षण नसल्यावर मराठी किती ताकद असायचे. आणि आम्हाला शिकवते यांना अभ्यास नाही. छगन भुजबळ म्हणतो त्याला अभ्यास नाही. मला आला बाबा आम्हाला अभ्यास नसता तर कशी होताना पताने केले महाराष्ट्रात मराठ्यांनी. आम्हाला अभ्यास नाही, पण न मिळणारं आरक्षण आम्हाला नाही. तो अभ्यास केलेला असेल जेवणात गेला कशाला आपण खायला. तुमचं एक दोन शिकवली होती तुम्हाला एवढ्या वेदना व्हायला लागल्या. आमच्या लेकरांचं आयुष्याचं वाटलं झालं आम्हाला किती वेदना होत असते. आमच्या मराठा समाजाच्या लेकराचं शिक्षणातून आयुष्याचं वाटलं झालं तरी तुम्ही आमच्या वेदना जाणल्या. सरकारला परभणीच्या नगरीतून माझं सांगणं आमचा अंत पाहू नका. जर का दोरी आता तर मी सांगतो तर हे मराठी कोणाचंच ऐकणार नाही तर माझा सुद्धा. आपली मागणी सगळ्यात अगोदर होती, आजही 83 क्रमांकाला मराठा आहे कुंडी आहे आणि मराठा आणि कुंडी एकच ही मागणी. सर सगळ्यात मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र द्या. चंद्रकांतराव पाटलांना हे माहीत नसेल, त्यांनी आमच्या मागल्या बाईट काढून बघाव्यात आणि सगळ्या शहरांच्या काढलेला अध्यादेश वाचून बघावा त्यावरती काय. या परभणी नगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आणि सरकारला पुन्हा एकदा सांगतो, ज्या मराठ्यांची नोंद सापडली, ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही तुम्ही आरक्षण करायला आले ना, मी शांत बसा ना. दिसणारच नाही याचा तरी काय होईल. सगळ्यांचे छगन भुजबळ पुढे होत्या, त्याच्या पुढे होत्या कसा नाच तुम्ही तो भीती दाखवत होता आतापर्यंत ओबीसीच्या मताची. आता मराठ्यांचा मतदान आता कसा आहे त्याला कळाल्यामुळे ते आता मराठ्यांच्या मागे लागले. तुम्ही काळजीच करू नका रे, मिले खंजीर आहे त्यांना तुमच्या ताकदीने. ते मला आडाने समजी देत. मला म्हणतात आडाने याला कायद्याचा अभ्यास नाही, गावठी हे कसा गावठीनं खोटा ठोकलाय. उपसतोय ना आता छगन भुजबळ.
याच्यासाठी सांगितलं होतं मराठ्यांच्या जीवावर निवडून येऊन मंत्री झालेला आहे सावध राहा. आता येवल्यातले लोक म्हणतात पाटील तुम्ही त्याला निवडून द्या म्हणलं तर आम्ही पाडणार आहे. जे खोटा गुतून आता तो म्हणला होता मी 5 ठोकली मराठ्याच्या आरक्षणात. आता मराठ्यांचा कसा खोटा ठोकला उपटतो तुला असून तुम्ही अडाणी आहे पण मराठ्याला आरक्षण दिलं का नाही. मी सरकारला सांगितलं होतं 54 लाख मुली निघाल्या. सरकारनं मला प्रोसिडिंग बुक देऊन सांगितलंय 54 लाख नाही 57 लाख नोंदी निघाल्या. बरं झालं मला एका नोंदीवर 40-50 प्रमाणपत्र निघाले. आपण 3च देऊ तरी 3 कोटी मराठा आजच आरक्षणात गेला. मी अडाणी छगन भुजबळ म्हणतो अडाणी पण तिच्याकडे मराठा आरक्षण तेव्हा म्हणतो कसलं काय तुला काय करायचं मराठा लग्न करायचं दिसून येईल कसला तुला दोन्ही कामात हारिलं की नाही. तुला आरक्षणात हारिलं तुला खोटा उपटून म्हणलं उपटेला की नाही. माया मराठ्याला मी एकदा सांगितलं मराठ्यांची मतात ताकद दिसली पाहिजे. मराठ्यांना दिले पाहिजे. मराठ्यांच्या मताची दहशत झाली पाहिजे. माझ्या माता माऊलीला किंमत आली पाहिजे. ताकदीनं पाडा. मराठ्याला या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीनं मी आज चंद्रकांतदादा पाटलांना सांगतो सरकारची सुपारी घेऊन बोलू नका. आम्हाला अभ्यास नाही म्हणताय पण अभ्यास तुम्ही करा. आधी सूचना वाचा काय ती आमची मागणी आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. दुसरी मागणी आधी सूचनेची अशी आहे एका मराठ्यांची जर नोंद निघाली ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही हे मी 10 महिन्यापासून तुमच्या साक्षीनं बोलतोय आणि मराठ्यांना सांगतो लक्षात ठेवत जा. ज्या मराठ्यांची नोंद निघाली आणि ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न निघालेल्या मराठ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्यायचं सगळे सोयरे म्हणून. चंद्रकांत दादा पाटील गैरसमज पसरायला लागले. मराठा त्यांना वाटतंय मराठ्याला काही कळतच नाही. ते काय म्हणतात माहितीये का ते म्हणते 2017 साली हा कायदा पारित केलेला आहे. ज्याची नोंद निघाली त्याच्या नातेवाईकाला सोयऱ्याला दिली जाते. म्हणजे नोंद निघाली की त्याच्या नातेवाईकाला सुद्धा दिलं जातं. सोयऱ्या सुद्धा दिलं जातं. चंद्रकांत दादा तुम्हाला सोयऱ्यातल्या नातेवाईकाचा फरकच कळाला नाही. ते सोयरे कुणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला. ते म्हणते ज्याची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याला देतो राहा. म्हणलं कोणत्या सोयऱ्याला देता तुम्ही. त्यांनी सांगितलं ज्याची नोंद निघाली त्याच्या चुलत्याला पुतण्याला आजोबाला आजाला. आयला म्हणलं तुमच्या जे सोयरे केव्हापासून झाले चुलत्या पुतण्या लग्न केव्हापासून करायला लागले. आमच्यात नाही वा चुलत्या पुतण्याचं लग्न होत तुमच्यात होतं का. त्याला सगळे सोयरे नाही म्हणत. म्हणलं आपली व्याख्या अशी आहे ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं नोंद नसली तरी. व्याख्या अशी मराठा समाजात पिढ्याना पार परंपरेनुसार राज्यांतर्गत लग्नाच्या सोयरीकी जुळतात गणगोतात ते सगळे सोयरे आणि ते टिकवायची जबाबदारी सुद्धा तुमची. आम्ही काय सरकारमध्ये नाही ती सरकारची जबाबदारी हेही त्यांना सांगितलं. आता हे मुद्दा झाला क्लिअर. आपल्याला पाहिजे 13 तारखेच्या आत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे
नोंद न निघालेल्या मराठ्यांना आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे झाली 13 तारखेला तरच आपल्याला ती मान्य नाही तर मान्य नाही. सगळे येतात का तुम्ही? बघू मग आता काय मुंबई तर मुंबई. आता त्यावेळेस चूक कोणाची होत असते. मी तुमचा लेकरू आहे, प्रामाणिकपणाने लढतो, तुमच्याशी गद्दारी करत नाही, विकत नाही, फुटत नाही, मॅनेज होत नाही, पैसे घेत नाही, पद घेत नाही. माझी काही चूक नाही. मी सांगितलं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. त्यांनी सांगितलं 2012च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे, त्याच्यासाठी अधिसूचना काढावं लागेल, त्याच्याशिवाय सगळ्या सोयऱ्याचं देता येणार नाही. म्हणलं ठीक आहे, अधिसूचना काढली. मी तुम्हाला तुमची इच्छा नसताना मुंबईतून माघारी आलो, पण जे नियम होते त्या नियमाप्रमाणे वागणं गरजेचं होतं. अधिसूचना काढल्याशिवाय 2012च्या कायद्यात दुरुस्ती होणार नव्हती. त्याच्यात सुधारणा करायची असली तर 2012च्या कायद्याने 2001च्या कायद्यानुसार आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात बदल केल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून अधिसूचनेची आवश्यकता होती, म्हणून आपण थांबलो. पण आता जर मुंबईला जायची वेळ आली तर तुम्ही म्हणता तवा मागणी. आणि आपल्या हातात 2 काम आहेत, तसं काय नाही, टेन्शन नाही घ्यायचं. 2 काम आहेत, इतकं काय गडबड करायची गरज नाही, मुंबईत जायची ती काय गरज नाही. आपल्याला 2 काम आहेत आपल्या हातात. मराठ्याला आरक्षण नाही दिलं 288 पाडून टाकायचे पुरेचे पुरे, आणि मग मुंबईला जाऊ. आता कसं, मला एक मंत्री म्हणला, तो म्हणे मला लय मोठा बोलायचं होतं तुमच्या संघ बरं डोकं दुखायला लागलं, कारण तुमची एवढी पब्लिक आणि 11:30 वाजता सुरू झालेले खेळ परभणी. पुरा महाराष्ट्र परिषदेने परभणीतला मराठा लाखो संख्येने उसळला कसा. माझ्या गाडीतल्या पोरा नुसते फोन बसायचं का चर्चेला, म्हणलं तुम्हीच बसा. मराठ्याची अशी धास्ती फॅन तुमचं कौतुक करतो. हिंगोली आणि परभणी जिल्हा ताकदीने या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकरासाठी उभा राहिला, तुमच्या मनापासून कौतुक. माय बापा असेच ताकदीने राहा, नाही हटत, मी काळजी करू नका. तुम्ही कितीही नेते फुटले, कितीही अभ्यासक फुटले, माझ्या आजूबाजूला रोज माझ्या ताटात खाणारे कितीही फुटले, अरे हा मनोज जरांगे तुमच्याशी आयुष्यभर गद्दारी नाही करणार. कोणी पैशासाठी, कोणी पदासाठी, कोणी सरकारच्या दबावात येऊन जरी फुटलं तरी हा मनोज जरांगे तुम्हाला मायबाप म्हणलंय. लेकराची आई बापाविषयी जी इच्छा असते, मायबापाची लेकरांकडून जी अपेक्षा असते ती पुरी तुमचं लेकरू म्हणून मी अपेक्षा पुरी केल्याशिवाय धर्मीवर हात ठेवणार नाही, त्याशिवाय मरण पत्करणार नाही. फक्त सगळ्या मराठा पक्षातल्या मराठ्यांना माझी विनंती, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकराला हे आरक्षण लागणारे, करोडोने मराठ्यांचे लेकर मोठे होणारे. आरक्षण मिळेपर्यंत कोणीही पक्षाचा भेद आणू नका. पक्षावाल्यांचा ऐकून आपल्या लेकराच्या अन्नात माती घालू नका. आयुष्याचं कल्याण तुमच्या लेकराचं होणार आहे. पिढ्याना पार मराठ्यांचं कायम लेकरांचं कल्याण होणार. अशी संधी आपल्याला नाही यायची मायबापा उभं. सरकारने किती प्रयत्न करू द्या, आणि तुम्हाला आणि माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पूर्ण विश्वास आहे, मी माझी निष्ठा कधीच चुकू शकत नाही. मी सरकारला कधीच मेहनत होत नाही. माझ्यावर SIT नेमली तरी मी गेलो नाही, गोळ्या घातल्या तरी गेलो नाही. आता माझ्यावर हल्लाही करू शकते तरीही मी भेट नाही. तुम्ही काळजी करू नका, मी हटत नाही. फक्त माझी तुमच्याकडून अपेक्षा तेवढीच आहे,
की तुमच्या लेकरासाठी या महाराष्ट्राला करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट होतो देऊ नका, एवढंच मागणी माझ्या तुमच्याकडे. बाकी काय यांनी कितीही एकत्र आले, सरकारने यांना एकत्र आणले, फक्त तुम्हाला माझे हात जोडून विनंती, गावखेड्यातल्या ओबीसी बांधवाच्या अंगावर मराठ्यांच्या लोकांनी जायचं नाही आणि ओबीसीच्या बांधवांनी सुद्धा मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही. दुसरं का, जो ओबीसीचा नेता मराठ्यांना त्रास देईल त्याला या निवडणुकीत पाडल्याशिवाय सोडायचं नाही. मराठ्यांच्या पोरांना त्रास देणाऱ्याला सोडायचं नाही. आयला यांना किती बघा ना चिकित्सकाला आहे, यांचं एक पडलं त्यांना इतके वेदना झाल्या. आमच्या करोडो लेकरं आज वेदना सहन करतात, ते नाही दिसत सरकारला. आमच्या 400 450 आत्महत्या झाल्या तरी आम्हाला आरक्षण द्यायला. आमच्या आई बहिणीच्या कंपाळाचं कुंकू घुसलं तरी हे आरक्षण द्यायला. मराठ्यांनी एकजुटीनं मतदान केलं तर मराठ्याला जातीवादी म्हणायला लागले. मराठ्यांनी एकजुटीनं आरक्षणाची लढाई लढवली तर मराठ्यांना जातीवादी म्हणायला लागले. तुम्ही कित्येक तरी वर्षापासून एकजुटीनं मतदान करता, आम्ही कधीच जळालो नाही तुमच्यावर. तुम्ही एकजुटीनं मागण्या केल्या, आम्ही कधीच तुम्हाला जातीवादी म्हणलो नाही. मराठ्यांनी एकदा काय एकजुटीनं लढा उभा केला तर तुम्ही त्याला जातीवादी ठरवलं. म्हणून तुम्हाला या परभणी नगरीत मी सांगण्यासाठी आलो, ते जर जातीसाठी कट्टर असतील तर हा मी सुद्धा जातीसाठी कट्टर. तुम्ही जर तुमच्या जातीसाठी केसेस घ्यायला भेटणार नसलात तर माझाही मराठा खोटे केसेस घ्यायला भेट नाही. तुम्हाला आरक्षण नसून तुम्ही एवढ्या ताकदीनं लढायला लागले, मग आम्हाला आरक्षण नसल्यावर भाऊ आम्ही किती ताकदीनं लढणार आज बघितलं की नाही महाराष्ट्राने परभणी. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि फडणवीस साहेबांना सुद्धा सांगतो, फडणवीस साहेबांचं एक म्हणणं आहे ते तुम्हाला सांगतो, थोडं शांत चित्तानं ऐका. फडणवीस साहेबांचं असं म्हणणं आहे, आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आला. काय गैरसमज पसरला मी तुमच्याबद्दल? पण पसरलेला गैरसमज आणि पसरवलेला तो नेरेटिव्ह मी भरून काढणार असं फडणवीस साहेब. काय गैरसमज पसरला, काय चुकीचं सांगितलं? तुम्ही पाठीमागं तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणले, पहिल्या कॅबिनेटला धनगर बांधवाला आरक्षण देतो, दिलं का? काय चुकीचं बोललो मी? धनगराला आरक्षण द्यायला एसटीतून म्हणलं काय चुकी? आमच्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या, काय चुकीचं समाजाला सांगितलं? काय गैरसमज पसरला? ही गैरसमज आहे, गोळ्या नाही घातल्या तुमच्या पोलिसांनी. आमच्या आई बहिणीचे डोके फुटून रक्ताच्या थारोळ्यात आमचे 5-5 वर्षाचे लेकरं नाही पडले का? आमच्या 70 वर्षाच्या आजीचं कंबर मोडलं तर तिला आत्ताही उठता येत नाही, हे खरं नाही का? मराठ्यांना आरक्षण दिलेलं तुम्हीच घालवलं, हे खरं नाही का? 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीत कुणबी म्हणून मराठा जात घातली. मराठा आणि कुणबी एकच आहे. सुशील कुमार शिंदे सरकारनं तोच आधार घेऊन मराठ्यांना कुणबी आणि मराठा म्हणून अध्यादेश काढला, हे खोटं आहे का? मराठा काय चुकीचं बोलतोय? 180 जाती आरक्षणात घातल्या गेल्या, त्याच्यानंतर आता 350 ते 400 जाती ओबीसी आरक्षणात झाल्या. एक जात अगोदर आरक्षणात घातली, बाकीच्या घातलेल्या जाती ह्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्या. एक माळी समाजाची जात घातली, त्याच्यानंतर सगळ्या माळी समाजाची जात त्याच माळी समाजाच्या आधारावर घातली. एक भगवान घातला, त्याच आधारावर बाकीचे घातले. ज्या जाती घातल्या गेल्या अगोदर एक
नंतर सगळ्या घातल्या त्यांचे व्यवसाय सारखे आहेत म्हणून माळ्यांचा जो व्यवसाय तोच दुसऱ्या माळ्यांचा व्यवसाय म्हणून सगळा माळी समाज आरक्षणात झाला का? मग कुणबींचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे, शेती. मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? काय चुकीचं बोललो आम्ही? फडणवीस साहेब काय चुकीची बातम्या दिल्या? तुम्ही सांगितलं होतं अंतरवालीच्या माता मावल्यात झालेले केसेस अंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या मागे घेते. फडणवीस साहेब तुम्ही आणखी नाही छगन भुजबळचा ऐकून केसेस मागे घेतला नाही, उलट 1 लाख केसेस मराठ्यावर तुम्ही जास्त केल्या. मराठ्यांना हे कळतंय. तुम्ही चाल करायला लागले आणि ओबीसीचे नेते आमच्या अंगावरती खालायला लागले. भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना माझं आव्हान, आम्हाला राजकारण नाही करायचं. तुम्ही सगळेजण मिळून भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यानं, आमदारानं, मंत्र्यानं आणि पदाधिकाऱ्यांनी फडणवीस साहेबांकडे जाऊन बसा. आम्ही तुमच्या फडणवीस साहेबांच्या विरोधात नाही बोलत, कारण ते फडणवीस साहेब तुमचे, तुम्ही जातीला नाही मानत असं म्हणून म्हणून मराठ्यांच्या नेत्यांनी भाजपमधल्या त्यांनी तुमच्या फडणवीस साहेबांना सांगावं की फडणवीस साहेब त्यांचं आरक्षण देऊन टाका, ठरल्यानं द्या. आम्ही फडणवीस साहेबाच्या, शिंदे साहेबाच्या विरोधात बोलत नाही. जाहीरपणानं परभणीच्या मराठा बांधवांच्या साक्षीने सांगतो की भाजपमधल्या मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना आमच्या ठरलेल्या 9 मागण्या, मराठा आणि कुणबी एकच, 3ही गॅजेट लागू करा. आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही. दुसरी मागणी, भाजपातल्या सगळ्या मराठ्यांना, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या, काँग्रेसच्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, खासदारांना आणि मंत्र्यांना आव्हान आणि आमची विनंती सुद्धा शेवटची, ओबीसीचे सगळे नेते मराठ्यांना आरक्षण मिळत नाही म्हणून सगळ्या पक्षातले एक झाले. भाजपातल्या, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी मराठ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहावं ही तुम्हाला विनंती. आणि जर तुम्ही नाही राहिले तर पुढे निवडणूक आलेले मराठी काय करतील त्याची जबाबदारी माझी नाही. आमच्या लेकरासाठी आम्ही गोरगरीब मराठी कोणत्याही घराला जाऊ शकतो. माझी मायबापाव तुम्हाला शेवटी, तुम्ही सकाळपासून या परभणीच्या नगरीत आलेल्या, तुमचा मला जास्तीचा मुद्दाम वेळ घ्यायचा नाही. तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलोय, आपल्याला त्यांचं टेन्शन घेतो मी, त्यांचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी आता गाडीत बसल्या काय झालं, 2-4 बिस्किट वडापाव खाऊन धरला त्यामुळे मला जास्तीचा बोलता आहे नसतं. मला तुमच्याशी सविस्तर बोलायचं होतं, पण एवढं डोकं दुखायला ना, आम्ही सकाळी थोडं जेवलो होतो आणि माझं जर काही खाल्लं असं अचानक माझं शरीर मला नाही साधत. मला एवढा पायऱ्याचा दर्शनाला 25 मिनिटं लागते. मी तुम्हाला खोटं नाही बोलणार नाही. माझ्या शरीराची एवढी चांगली झाली भयानक की माझं शरीर भयानक त्रास देत आहे मला. पण मी तुम्हाला आता मायबाप मानलेले, लेकरू म्हणून माझ्या खांद्यावर तुम्ही जबाबदारी दिलेली, तर तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गोलाट टाकूस तर मी नाही. या उपोषणामुळं शरीर इतकं भयानक त्रास देते की मला पायऱ्या चढताना उतरताना सुद्धा माणसाचा आधार घ्यायची वेळ आली. पहिल्यांदा मला माणसाचा आधार घ्यायची वेळ येत नव्हती.
परंतु आता मला चढताना आणि उतरताना माणसाचा आधार घ्यावा लागतो. कारण या शरीरातलं पूर्ण रक्त कमी झाल्यामुळं आणि कधी माझा पाय ताठेल किंवा कधी हात ताठेल, कधी मुलगा येते सांगता येत नाही. पण मी तुम्हाला आता शब्द दिलेला आहे की मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय नाही. माझा जीव जरी गेला आणि मी ठरवलंय, माय मावल्या हो मी ठरवलंय की मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा मोजायची वेळ आली तरी समाजासाठीच मोजायची, आपण समाजाची गद्दारी नाही करायची. मी गद्दार म्हणून मरणार नाही, समाजाची फसवणूक केली म्हणून मरणार नाही. तुमच्याच झाल्यावरती तुमच्याच पायाशी मला मरण यावं, पण मराठ्यांच्या लेकराला न्याय देऊनच यावं. मी दिलेला शब्द खरा करणारे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, तुम्ही लाखोच्या संख्येने एकत्र एका हक्यावरती येतात. तुमची ताकद मला काही केल्या वाया नाही जाऊ द्यायची. तुमचा विश्वास मला ढळू नाही द्यायचा. मला कितीही त्रास झाला, माझ्यावर कितीही संकट आले, मला कितीही उघडं पाडण्याचा प्रयत्न केला, तरी मी तुम्हाला दिलेला शब्द कायम पाळणार आहे. कारण समाजात माझ्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती. पैसे कमवून आणि तुमच्या जीवावरती पद कमवून कोणाच्या पायासाठी जगणार नाही, पण इमानदारीनं तुमच्या पायावरती मरायला आले तयार आहे. पण कोणाच्या पायासाठी मी नाही जाऊ शकत, कारण मी जातवान क्षेत्रीय मराठा आहे. मी दिलेला शब्द मोडत नसतो आणि मला पैशाची, संपत्तीची आणि पदाची नाही गरज. मला तुम्हीच मोठी संपत्ती आहे आणि तुम्हीच मोठं पद माझ्यासाठी. माझ्या कुटुंबावर जरी नागर फिरला असला, माझं कुटुंब उघड्यावर पडला असला तरी मी तुम्हाला कुटुंब मानलं. मी तुमच्यात माझं कुटुंब बघतो, माझे मायबाप मी तुमच्यात बघतो. तुम्ही मला नुसते दिसलात बी तरी पण माझं किती दुखत असलं तरी मला 10-100% बळ माझ्या अंगात येतं. आपलं माय लेकराचं नातं झालंय, आपलं इतकं नातं घट्ट झालंय की समाजाला माझ्याशिवाय आणि मला समाजाशिवाय तासही मध्ये जात नाही, ते मला आठवण नाही. मी तुमचा मुलगा म्हणून सगळ्या अपेक्षा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं काम करतो. मला पूर्ण चारी बाजूला घेण्याचा प्रयत्न सरकारनं केला. छगन भुजबळच्या माध्यमातून यांनी माझ्या अंगावरती आर्थिक ओबीसीचे नेते घालायचा प्रयत्न केला. सरकारने आणि केसेस करायचा प्रयत्न केला. यासाठी माझ्या विरोधात लावली. आपल्या आसपासचे फोडून माझ्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन मला बदनाम करायला लावले. मला चारी बाजूला घेरायचा प्रयत्न केला. सरकारची एकच इच्छा आहे, हा निष्ठावान, हा मॅनेज होत नाही. याला काही करून बदनाम करा, पण याला मराठ्यांपासून बाजूला सरका. जर हा बाजूला सरकला नाही तर मराठ्यांना मोठं केल्याशिवाय सोडणार नाही. याला पहिलं बदनाम. म्हणून माझ्या समाजाला माझं एकच म्हणणं आहे, आपली जात आणि आपले लेकर मोठे करायचे. या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीने महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जाहीरपणाने आवाहन करतो, मायबापावर एक दिवस काम सोडा, पण स्वतःच्या मुलासाठी जातीसाठी एकत्र या. एक दिवस सगळे काम बंद ठेवा, न करता वर्गाने ठेवा, व्यवसाय मराठ्यांनी ठेवा, शहरातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस आपले घर बंद करून लेकरा बाळासह या आंदोलनात सहभागी व्हा. आपल्याला आपल्या मराठ्यांना न्याय द्यायचा. ते आरक्षण असून एकत्र आले तर आपल्याला आरक्षण नाही, आपले लेकरे अधिकारी झाले पाहिजे. आपल्या हे मराठ्यांचा लेकरू अधिकारी बनलं पाहिजे, स्वप्न आपलं. काही बापाने कष्ट करून लेकरं शिकवले, पण आरक्षणानं मराठ्यांच्या लेकराच्या स्वप्नाचा घात केलाय. प्रत्येक आई बापाला वाटतं की माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. आम्ही त्रास सहन केला, आमच्या वेळेस आरक्षण नव्हतं, पण आता आपण आरक्षण मिळून आपल्या पुढच्या पिढ्या चांगल्या
चांगल्या करूयात, मोठ्या करूया, यासाठी ताकदीने एकजूट राहा. आरक्षणामुळे बाकीच्यांचे सगळ्यांचे लेकर मोठे झाले. आपल्या लेकरांचे काय? आपले पोरं नोकरीला लागत नाही. आपल्या पोरांना उच्च शिक्षण नाही. नोकरीला असणारे मराठी यांनाही पाठ्य मिळत नाही. उच्च कॉलेज आपल्याला आहे, उच्च केंद्रीय कॉलेज आपल्याला नाहीये. उच्च शिक्षण नाही. प्रत्येक आई बापाला वाटतं माझा पोरगा कलेक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं माझा PSI झाला पाहिजे, माझी मुलगी माझा मुलगा तहसीलदार झाला पाहिजे. माझ्या मराठ्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही. नुसतं जाती राहू नका. माझा नेता आणि माझा नेता एवढं आपलं आयुष्य नाहीये. नेते मोठे करायचे आणि स्वतःच्या मुलाला डोळ्यात काही पैसे भरताना बघायचं, हे आता होऊ दे नका. आपले लेकरे मोठे झाले पाहिजे ना. आरक्षणातून आपले लेकरे मोठे होणार आहे. काही झालं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय थांबायचं नाही. शेवटचं सांगतो, ताकदीने एकजूट राहा. ताकदी खोटू नका. सरकारनं जर आपलं आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एखाद्या मैदानावर बैठक घेऊन, मराठ्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय आपण ठरवू. जर आपल्याला नाही आरक्षण दिलं तर 288 उभा करायचं का 288 पाडायचं. 100% मतदान करायला मराठ्यांनी सुद्धा शिका. आपली काय एकजुटी आतापर्यंत जणांनी बघितली ती याच्यात हुशार झाली. आणि आजची परभणीची रॅली बघून मला तरी वाटतं सरकार 13 तारखेच्या आत आरक्षण देईल. आणि जर नाही दिली तर परभणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातले 288 गेले म्हणून समजा. कोणत्या नेत्याला भेटायचं नाही तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठाला सांगतो, कोणत्या नेत्या भेटायचं तहसील काय नाही, कोणाला भेटायचं नाही कसं म्हणा. गोरगरीब मराठ्यांची ताकद वाढली पाहिजे. गोरगरीब मराठ्यांची शक्ती वाढली पाहिजे. माझं स्वप्न आहे, शेवटचा मुद्दा सांगतो आणि आपण समारोप करूया. माझं स्वप्न आहे मराठ्यांना आरक्षण देऊन मराठ्यांच्या लेकरावरती IPS IAS दर्जाचे अधिकारी झालेले वर्दी चाललेले मला बघायची. आणि गोरगरीब मराठ्यांना या महाराष्ट्रात किंमत आली पाहिजे. गोरगरीब मराठ्यांशिवाय या महाराष्ट्रातला पाणी आला नाही पाहिजे. एकजूट राहू द्या. एकजुटीनं मतदान करायचं. गोरगरीब मराठ्यांनी एक शिक्का मतदान करायचं. मला गोरगरिबांच्या चपला सकट पाय पडलेले लोक बघायचे. आताच पडायला लागले त्याचा चपला सकट पाय पडलेले. एवढी किंमत माझ्या गोरगरिबाला आली ती आपल्याला आणायची. अंग त्रास द्यायला लागले जसं बोलेल तसं तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणखी थोडं बोलायचं होतं परंतु लोकांचे प्रचंड दुकान त्रास होतो. तुम्हाला माझी एक विनंती आहे की माझ्या बापावर एकजूट सुटू देऊ नका. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. वेळेप्रसंगी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकरासाठी मला माझं बलिदान द्यायची वेळ आली तरी मी देईन, पण तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागे सरकणार नाही. हा शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.